टार्गेट केलं जातंय? 100%. नामदेव शास्त्री महाराज आपली भूमिका या ठिकाणी मांडतायत. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्यासोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. दमानी याची स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. नामदेव शास्त्री आपली भूमिका या ठिकाणी मांडतायत. TV9 मराठीवर तुम्ही पाहतच असाल. धनंजय मुंडे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आरोपी नाहीत असं मत त्यांच्याकडून मांडण्यात आलेलं आहे आणि आरोपींना मारहाण झाली, हत्या करणाऱ्यांची मानसिकता का बिघडली याचा विचार केला गेला पाहिजे असं नामदेव शास्त्री महाराज या ठिकाणी म्हणतायत. तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिलं तर मला हेच म्हणावंसं वाटतंय की भगवानगड हे अतिशय पवित्र असं स्थान आहे. आपल्या सगळ्यांसाठीच ते एक पवित्र स्थान आहे आणि अशा ठिकाणहून पत्रकार परिषद घेणं मला कुठेतरी वाईट वाटलं की अशी पाठराखण कुठल्या एका राजकारण्याची केली जावी. कारण कसं असतं की धनंजय मुंडे किंवा आपण कोणीही जे मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. तर नामदेव शास्त्रींनी त्यांचं ते वागणं बघितलं असेल, पण त्यांची जी दुसरी बाजू आहे ती नामदेव शास्त्रींना कदाचित माहीत नसावी आणि म्हणूनच त्यांनी असं विधान केलं असं मला वाटतंय. अतिशय आदरपूर्वक त्यांना मला म्हणावं असं वाटतंय की भाऊ, तुम्हाला याची पूर्ण माहिती जर नसेल तर मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवते, सगळे कागदपत्र पोहोचवते. हे बोलणारे जे लोक आहेत ते कुठल्याही आकसापोटी बोलत नाहीयेत. हे जी खरी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली गेली आहे. परळीत जो होणारी दहशत आहे तीच दाखवली गेली आहे आणि मी जे धनंजय मुंडेंविरुद्ध बोलले ते सुद्धा त्यातलं तथ्य काय आहे तेच सांगितलंय आम्ही. कोणीही त्याच्यात स्वतःचा मीठ बेशी लावून कोणीही बोललं नाहीये. तर मला अतिशय आदरपूर्वक पुन्हा नामदेव शास्त्रींना सांगायचं की असं व्हायला नको होतं. राजकारण हे वेगळं असतं आणि तिथे अशा सुचिरभूत अशा ठिकाणून हे झालं ते मला खरंच आज दुःख झालंय, वाईट वाटलंय की असं व्हायला नको होतं. दमानियाजी, नामदेव शास्त्री महाराज यांची तुम्ही भेट घेणार का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तुम्ही त्यांच्यासमोर मांडणार का? नाही, नक्कीच. कारण मला असं वाटतंय की आताच्या घटनेला धनंजय मुंडेंसारख्या व्यक्तीची पाठराखण करणंच मुळात कुठेतरी चुकीचं आहे. कारण त्यांना कदाचित माहितीच नाहीये की हे व्यक्ती कसे आहेत, ते काय करतात, त्यांच्याकडे इतका अफाट पैसा कुठून आला आणि ते जे करतायत ऑन पेपर आहे सगळं. तर हे ऑन पेपर गोष्टी त्यांना जर जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांची खात्री पटेल की हे कुठेतरी सगळं चुकतंय आणि मी तसं बोलायला नको होतं असंही देखील कदाचित त्यांना वाटेल. पण मला खरंच वाईट वाटतंय की त्यांनी आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती घ्यायला नको होती. त्यांना भेटल्या इतपत ठीक धनंजय मुंडेंना, पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते कुठेतरी त्यांची मीडिया ट्रायल होते हे म्हणणं खरंच चुकीचं होतं. मीडिया काही 2 महिने प्रत्येक गोष्ट लावून धरायला इतकी तर वेडी नाहीये ना. आणि जे इतके वेड्यासारखे लढतोय त्यांच्या विरोधात, आम्ही बाकी कोणाविरुद्ध लढत नाहीये. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की गुन्हेगार असतात. जात जमात समाज काही नसतो, ते फक्त गुन्हेगार असतात. आणि वाल्मी कराडने काय केलं, धनंजय मुंडे त्यांचं किती सख्य होतं, कसे आर्थिक संबंध होते, हे जेव्हा ऑन पेपर ते बघतील त्याच्यानंतर परत त्यांना वाटेल असं मला नाही वाटत. त्यामुळे मला हे पेपर्स कसेही करून नामदेव शास्त्रींपर्यंत पोहोचवायचे. त्यांनी ते एकदा बघू द्यात, मग त्यांची कदाचित खात्री पटेल की मी जे म्हणते ते सत्य. नक्कीच. धन्यवाद दमानियाजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया, तुमची भूमिका TV9 मराठीकडे मांडल्याबद्दल.